शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी आपला शुभचिंतक गोपाल उगले। शेतकरी मित्रांनो, मागच्या वर्षी माझे हळदीचे तुम्ही अनेक व्हिडिओ बघितले असतील। यावर्षी सुद्धा लागवडीपासून ते काढणीपर्यंत आपण व्हिडिओ बनवणार आहोत। कशा पद्धतीचं नियोजन करणारे शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीचे आपण व्हिडिओ बनवत असतो। वेगवेगळ्या टिप्स देत असतो किंवा रोगांचा नायनाट कसा करायचा वेगवेगळ्या पिकांमध्ये याची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो। त्यामुळे जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, हा जो व्हिडिओ असणार आहे आजच्या या सीझनचा पहिला हा व्हिडिओ असणार आहे शेतकरी मित्रांनो, ते म्हणजे हळदीचे बेड प्रिपरेशन किंवा बेड कशा पद्धतीने असले पाहिजे, त्यानंतर पूर्वतयारी, हळद पिकाची पूर्वतयारी कशा पद्धतीची असली पाहिजे या पद्धतीचा हा खरं तर व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो, पहिली एक टिप्स म्हणजे जर हळद लागवड आपण करत असेल तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। तर हळद लागवडीसाठी पहिली आणि महत्त्वाचं टिप्स काय असेल तर ती म्हणजे हळद लागवडीसाठी माती ही भुसभुशीत असली पाहिजे। त्यामुळे आपण बेड बनवताना एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपल्या जमिनीमध्ये जर ढेकळं आपण ज्यावेळेस नांगरणी करतो आणि जमीन तापू देतो, ती चांगले फायद्यासाठी आपण नांगरणी करतो की ती तापली पाहिजे आणि हानिकारक ज्या बुरशा त्यांचा नायनाट झाला पाहिजे याच्यासाठी आपण जमीन तापू देत असतो नांगरणी करून। आता यानंतर आपण जमीन भुसभुशीत करण्याचा प्रयत्न करतो आणि जमीन बारीक करण्याचा किंवा माती बारीक करण्याचा प्रयत्न करतो। त्याच्यामध्ये आपण रोटावेटर वगैरे आणतो किंवा पंजे आणतो। शेतकरी मित्र, आपल्याला एकच करायचं, नांगरणी झाल्यानंतर आपण जी जमीन तापू देतो त्यानंतर आपल्याला रोटावेटर करायचे किंवा पंजे आपण आधी हाणून घ्यायचे। पंजे हाणल्यानंतर ढेकळं अर्धे फुटतात, त्यानंतर आपण त्यामध्ये रोटावेटर करायचा। रोटावेटर केल्यानंतर पूर्ण माती ही भुसभुशीत झालेली असते। त्यानंतर येतो बेडचा विषय। शेतकरी मित्रांनो, बेड कशा पद्धतीचे असले पाहिजेत। आता आपण बेडची साईज घेतोय शेतकरी मित्रांनो, 4 ते 4.5 फूट आपली ही बेडची साईज असली पाहिजे। म्हणजे ही सरी ती ही सरी म्हणजे 2 सऱ्याचं अंतर हे मधातलं 4.5 फुटापर्यंत असलं पाहिजे। दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो, तिची उंची किती असली पाहिजे तर 1 फुटाची ही उंची, 1 ते 1.5 फुटाची उंची असली पाहिजे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, वरची बेडची वरचा जो भाग असतो तो 1 ते 1.25 फुटाचा असला पाहिजे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण जो बेड बनवतोय त्यानंतर एक वखर, आपला जो वखर असतो तो उबडा टाकून त्यावरती आपल्याला हाणून घ्यायचं की जेणेकरून बेड हा समान झाला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे शेतकरी मित्रांनो, जेवढा बेड हा मोठा बनेल, जेवढा रुंदा बनेल किंवा जेवढी माती ही खाली पडेल तेवढं आपल्यासाठी फायद्याचं असतं शेतकरी मित्रांनो। कारण आपण ज्यावेळेस हळद लागवड करतो, हळद लागवड केल्यानंतर मधोमध आपण 2 ते 3 वेळेस माती लावतो। आता माती लावताना शेतकरी मित्रांनो 2 ते 3 वेळेस आपल्याला माती लावल्या गेली पाहिजे। अशा पद्धतीचे माती खाली पडली पाहिजेत। अशा पद्धतीने आपल्याला वखर हा उबडा टाकून त्यावरती आपल्याला हे करायचं शेतकरी मित्रांनो। त्यामुळे ही गोष्ट सुद्धा लक्षात घ्यायची शेतकरी मित्रांनो। आता शेतकरी मित्रांनो, ही गोष्ट झाली आता बेडची आणि बेडची पूर्वतयारी, ही 2 गोष्टी आपल्या झाल्या शेतकरी मित्रांनो। महत्त्वाची एक गोष्ट सांगायची शेतकरी मित्रांनो, जर आपली जमीन ही समान असेल तर उत्तर दक्षिण अशी आपण बेड पाडू शकतो, कशीही बेड पाडली तरी हरकत नाही। परंतु जर आपली उताराची जमीन असेल तर आपण उताराच्या साईडनेच असे बेड पाडले पाहिजे। जर आपल्या समोर जर उतार असेल तर याच पद्धतीचे आपण बेड पाडले पाहिजे, जेणेकरून जर जास्त पाऊस झाला किंवा पाणी जास्त प्रमाणात झालं तर ते सरीमधून वाहून जाईल अशा पद्धतीचं आणि सडीचं प्रमाण हे कमी होईल अशा पद्धतीचे आपल्याला नियोजन करायचं आहे। दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो, जर आपली चिबडाची जमीन असेल तर त्या ठिकाणी जिप्सम हे आपल्याला वापरायचं आहे। त्यामुळे ह्या टिप्ससुद्धा आपण लक्षात घ्यायच्या शेतकरी मित्रांनो। अशा पद्धतीचं आपल्याला नियोजन करायचं आहे, पूर्व लागवडीचं हे नियोजन असणारे शेतकरी मित्रांनो। आणि दुसरी गोष्ट, अशा पद्धतीचे आपल्याला बेड ठेवायचे। धन्यवाद।